सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। शिक्षण महाविद्यालय यांचं स्वागत राजेंद्र भटकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। जे संस्थापक अध्यक्ष आहेत या शिक्षक साहित्य संघाचे असे सन्माननीय जयदीप सोनखासकर सर यांचं स्वागत सुशीलाताई मळसने करतील अशी मी त्यांना विनंती करते। उपस्थित असलेले सर्व आणि या सभागृहात जयदीप सोनखासकर सर संस्थापक अध्यक्ष शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य। पण तत्पूर्वी आपण बघितलं की आज सकाळीच अतिशय सुंदर अशी ग्रंथदिंडी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राधानगर आश्रम येथील सर्व राष्ट्रसंतांवर प्रेम करणारे सर्व मान्यवर त्यांचा सहभाग त्यांच्या सोबतीने सुंदर अशी दिंडी निघाली। त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार घेणार आहोत। मी आमंत्रित करते श्री गुरुदेव सेवा मंडळ संस्था या ज्या पालकांच्या भूमिकेतून शिक्षकांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काम करतात तसा एक प्रकारचा आनंद सगळ्याच नोकरीमध्ये मिळत नाही शिक्षकांना। अनेक ठिकाणी काही अडचणी येतात, अनेक ठिकाणी कुठं काही शासकीय अडचणी येतात, परंतु एखादी संस्था कशी पाठीशी असते तर ती या संस्थेसाठी असते। परंतु इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या शिक्षकांच्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत आणि असे सगळं करताना मुळात जो शिक्षक लागतो तो बीएड शिकताना या सगळ्या गोष्टी शिकतो, परंतु जेव्हा लागतो शिक्षक त्यानंतर मात्र त्याचं म्हणजे व्यवस्थेतूनच खच्चीकरण व्हायला सुरुवात झालेली आहे। आज आमच्या मराठी शाळा बंद पडून वेगळ्या माध्यमाच्या शाळा आपल्या समोर उभ्या राहत आहेत आणि अशामध्ये शिक्षकांना रोज काही ना काही ऑनलाईन काम आहे, पीक ऍप आलेलं आहे, आता कोणतं पीक आणलेलं आहे समजूनच सतत कामाला काम सुरू आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे म्हणतात की हे आनंददायी शिक्षण पण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, आमच्या संस्थेचा विकास पण झाला पाहिजे, परंतु शिक्षकांना ज्या अडचणी येत आहेत त्यामध्ये त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना त्या ठिकाणी म्हणजे अडथळा निर्माण होत आहे। आणि म्हणून आपला साहित्य आपला व्यवसाय जपत असताना या कलागुणांना जिवंत ठेवलं तरच आपण विद्यार्थ्यांना आणि आपल्या शाळेला आणि आपल्या संस्थेला मोठं करू शकतो। म्हणून या साहित्य संघाचं आम्ही हे एक वाटचाल सुरू ठेवलेली आहे। या माध्यमातून आमच्या शिक्षकांच्या काही समस्यांवर उपाययोजना, काही कर्तृत्व आणि शिक्षकांचा गौरव, पुस्तक प्रकाशन त्यांच्यामधील चांगल्या विषयावर आम्ही परिसंवाद ठेवलेला आहे सर की या सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत कोण सुरक्षित आहे, विद्यार्थी, शिक्षक, समाज की अन्य, या विषयावर आम्ही ज्वलंत परिसंवाद ठेवलेले जेणेकरून आमच्या शिक्षकांमध्ये कुठली तरी एक नवीन प्रेरणा निर्माण व्हावी आणि पूज्य साने गुरुजींच्या कधी कधी मंगल मी लिहिणं, कथा नवी वा कविता नवीन, लिहीन मी नाटक वा निबंध, करीन भाषांतर वा संबंध, शिक्षिकाभिमुख हा साहित्य सोहळा आम्ही आयोजन करीत आहोत। अर्थातच त्याला अमरावती जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून सहकार्य लाभलेलं असल्यामुळे हा 2 दिवसीय साहित्य सोहळा निश्चित या ठिकाणी यशस्वी होईल। फुरके सरांचा जसं मी उल्लेख केला, शिक्षण संस्था सुद्धा शिक्षक प्राध्यापकांच्या पाठीशी सदैव असते आणि त्या या माध्यमातूनच या ठिकाणी पोस्टर प्रदर्शनी, आमच्या शिक्षकांचे काही लेख संग्रह, कविता संग्रह, कविता असणाऱ्या शिक्षक विशेषांकाचं प्रकाशन, या ठिकाणी आमच्या वडिलांचे ज्येष्ठ मित्र अभा खंडारे सर उपस्थित आहे। खरं तर सरांनी मंचावर यासाठी मी त्यांना विनंती करतो, शास्त्री विद्यालय बपोरी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथं मुख्याध्यापक म्हणून सेवा दिलेली आहे आणि या ठिकाणी त्यांच्या पोपुर्ड्यातील हिरा या कादंबरीचं प्रकाशन आपण करीत आहोत। त्यांना मी मंचावर बोलवतो आणि या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन आहे। भारतभूषण चाफेकर यांच्या शिवसंस्था वटवृक्ष या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि काव्यस्पंदने आमच्या सुशीला मळसने मॅडम यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन आहे। अशा प्रकारचा हा कार्यक्रम 2 दिवस आपण परिसंवाद, कथाकथन आणि त्यानंतर सायंकाळचं निमंत्रितांचं कवी संमेलन, उद्या सकाळी होणारं महत्वाचं सत्र म्हणजे
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी मराठी भाषेच्या संदर्भात अभिजात भाषा जो दर्जा दिल्यानंतर भाषिणी नावाची जी केंद्र सरकारची एक संस्था सध्या काम करत आहे, त्या संस्थेवर महाराष्ट्रातून कोऑर्डिनेटर म्हणून डॉक्टर जगदानंद भटकर जे मूळचे केळीवडी तालुका अकोट जिल्हा अकोला येथील आहेत आणि त्यांनी एक चांगलं काम मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं, तर त्यांना कोऑर्डिनेटर म्हणून एकमेव व्यक्तीची समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांचं उद्या या ठिकाणी आगमन होणार आहे. आजच ते येणार होते, परंतु आज मुंबई विद्यापीठावर त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते उद्या या ठिकाणी येणार आहे. तिथं बसले ना, तिथंच बसले, माझ्या जागेवर बसले. त्यांचा उद्या कार्यक्रम आहे आणि ते आपले इथले निवासी उपजिल्हाधिकारी एसडीओ अनिल भटकर यांचे लहान भाऊ आहेत, तर त्यांना सुद्धा आम्ही या निमित्तानं बोलावलेलं आहे. आणि या संस्थेचे कोषाध्यक्ष आणि एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आदरणीय दिलीपबाबू इंगोले यांची प्रकट मुलाखत, त्या तिघांचा सुद्धा आपण मुक्त संवाद ठेवलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी शिक्षकांना क्रीडा विषय दिलीपबाबूंच्या मुलाखतीतून समजून येईल. ते छत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबॉल मधले आणि त्यांचं गाव जे आहे साताऱ्याला भिलार ते बसवलेलं आहे जगत भटकर यांनी. आणि जे विनोद तावडे आपले माजी मंत्री होते, त्या काळामध्ये त्यांनी जे काम केलं ते त्याची दखल घेऊन शासनानं, केंद्र शासनानं त्यांची साहेबांच्या संस्थेतील शिक्षकांना मला जर मार्गदर्शन करता आलं आणि मला चांगल्या शिक्षकांच्या टीमची गरज आहे असं त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं. त्यानुसार शिक्षक बंधू भगिनींना आपल्यासाठी ही उद्याची सुवर्ण संधी आहे. आपण कुठल्याही म्हणजे त्यांनी स्वागताचे आपले विचार या ठिकाणी महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेशिव छत्रपती डॉक्टर पंजाबराव उपके भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो. शाहू फुले आंबेडकर यांना नमन करतो. आजच्या या 9व्या राज्यस्तरीय शिक्षण साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आमच्या देशमुख डॉक्टर गणेशजी चव्हाण, आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष गजाननरावजी पुणकर, वसंतरावजी पुडके, प्राचार्य डॉक्टर राऊत, बंधू आणि भगिनी, शिक्षक हा या शिक्षण व्यवस्थेतील अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. शिक्षकाच्या माध्यमातूनच नवीन पिढी ही घडत असते. नवीन पिढीवर संस्कार करण्याचे खूप महत्वाचे कार्य शिक्षकाच्या माध्यमातूनच होत असते. शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया आहे. मनुष्य आयुष्यभर एक विद्यार्थी असतो आणि निसर्ग परिस्थिती त्याला शिकवत असते. म्हणजे शिक्षकाची भूमिका ही विविधांगी स्वरूपाची असते. तो सल्लागार असतो, तो मार्गदर्शक असतो आणि तो एक सर्जनशील व्यक्ती सुद्धा असतो. शिक्षकाच्या सर्जनशील इथून जसे उत्तम विद्यार्थी घडू शकतात किंवा घडतात, त्याचप्रमाणे शिक्षकांच्या सर्जनशीलतेतून उत्तम साहित्याची निर्मिती होते. आपल्या प्रतिभेतून ज्या शिक्षकांनी साहित्य निर्मिती केली त्या शिक्षक साहित्याचे हे संमेलन आहे आणि म्हणूनच त्याला शिक्षक साहित्य संमेलन असे नाव देण्यात आले आहे. साहित्य ही एक फार मोठी शक्ती आहे. साहित्यातून माणूस आणि समाज घडत असतो. साहित्य माणसाच्या जाणीव विकसित करते. माणसाला त्याचा हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देते. सभोवतालचा निसर्ग, पर्यावरण, लोकजीवन याचे उत्तम चित्रण साहित्यातून होते. त्यामुळे साहित्य हे बहुमुखी स्वरूपाचे असल्याने त्यातून बहुगुणी समाज निर्माण होत असतो. शिक्षकांनी आपले अध्यापन कार्य करताना जे लेखन केले त्या लेखनाची अभिव्यक्ती करण्याकरिता साहित्य संमेलनाची आवश्यकता असते. हे एक फार समृद्ध आहे. मराठी साहित्याला अनेक महान साहित्यिकांची आणि महान संतांची परंपरा लाभलेली आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ साहित्यिकांचे साहित्य आजही अजरामर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य तर तरुणांना प्रेरणा देणारे आहे. या संतांनी साहित्य निर्माण करून ठेवले ते साहित्य आजही समाजाला महत्वाचे वाटते. आपलं आयुष्यात साहित्यातून आपल्याला समाज कळतो. चरित्र लेखन, वैचारिक लेखन यात आपले योगदान दिले आहे. या शिक्षक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांची माहिती साहित्यिकांची अशीच उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून
समाजाला मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो. मला आपण इथे आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था यांना बोलावण्याआधी मी शिक्षक तो याचे उपस्थित सगळे पाहुणे आणि आम्ही सगळे शिक्षक आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वादित करावं, जेणेकरून एक चांगला शिक्षक सांगू इच्छितो की खडूने विकास ही पंजाबराव देशमुखांची इच्छा, खडूने विकास ही पंजाबराव देशमुखांची इच्छा, खंजरीने विकास ही तुकडोजी महाराजांची इच्छा, झाडूने विकास ही गाडगे महाराजांची इच्छा. तुमचा आशीर्वाद असू द्यावा ही आमची इच्छा. तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळावं, समाधानी जीवन आपणास लाभावं, तुमची व्हावी पूर्ण प्रत्येक इच्छा. ह्याच तुम्हाला आजच्या दिवशी मनापासून शुभेच्छा. यानंतर आदरणीय उद्घाटक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना सर्वप्रथम त्या त्रिमूर्तींना मी अभिवादन करतो. राष्ट्रीय शिक्षक साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेले संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गणेश चव्हाणजी, या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे दोन्ही उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजाननरावजी कुडकर, त्याचसोबत उपाध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जी व्ही पाटील तुलदेकरजी, या साहित्य ज्यांचा विषय आहे आणि सातत्यानं ज्यांना ऐकण्याची संधी आपल्या आम्हाला सर्वांना मिळते ते आमचे सहकारी प्राध्यापक वसंतराव कुर्टे साहेब, माननीय श्री हेमंत डोंगावकरजी, डॉक्टर राऊत व त्यांचे सर्व सहकारी, अनेक साहित्यिक इथं आहेत आणि साहित्यिकांना ऐकण्याची आपली सर्व इच्छा आहे. मला इथून पळण्याची फार तीव्र इच्छा आहे. त्यामुळे कुर्टे साहेबांच्या आग्रहास्तव आतापर्यंत थांबतो. कमीत कमी उद्घाटन करून जावा, त्यालाही बराच असताना संमेलनाचा उद्घाटक म्हणून औपचारिकरित्या संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आपली रजा घेतो. नमस्कार. पठाण 1 मिनिट स्तब्ध झाले म्हणले बाबा दिली जागा आणि पण लगेच सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ती जागा त्यांना प्राप्त करून दिली. पुढे पंजाबराव देशमुखांनी गाडगे महाराजांनी मूर्तिजापुरात शाळा सुरू केली. तेव्हा जागा पाहिजे होती, ती जागा गोरक्षण मध्ये होती. 2 रेल्वेच्या रुळामध्ये गाडग्याच्या कुटाराच्या खोल्या होत्या, त्याच्यामध्ये शाळा भरवत होते गाडगे महाराज. आणि ती शाळा त्यांना असं वाटत होतं कुठेतरी चांगली जागा मिळाली पाहिजे. त्यांनी पंजाबरावांना सांगितलं, भाऊसाहेब एखादी जागा पाहून द्या. भाऊसाहेब म्हणाले, काय बाबा तुम्ही म्हणतात जागा नाही, असं कसं शक्य आहे. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो की मूर्तिजापूरला मिलिटरी ग्राउंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं 5 एकर जागेचा प्रस्ताव गाडगे महाराजांच्या मैत्री खातर पंजाबराव देशमुखांनी संमत करून आणला. या वर्षीच्या भाऊसाहेबांच्या जयंती निमित्त मी त्याचे सगळे कागदपत्र फेसबुकवर पब्लिश केले. हे सगळे पाहत असताना मला असं वाटतं की हे सगळे समाज सुधारक एकमेकांना मदत करत होते. चोखामेळा धर्मशाळा आंबेडकरांना गाडगे बाबांनी देऊन टाकली. हे सगळे संबंध कसे आहेत एकमेकांशी. आता तर एका वॉर्डात जे उभे राहतात ना ते राष्ट्रवादी 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 असं तसं आपलं काही काम टाकाला खंडामध्ये होते. हे सगळे समाज सुधारक एकमेकांना मदत करत होते. कारण यांना माहित होतं या दुःस्वप्नातून जर बाहेर करायचं असेल या महाराष्ट्राला तर शिक्षण हेच महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला शिक्षण दिलं म्हणून आपण खऱ्या अर्थानं पुढे आलो. आणि हे संबंध शिक्षणाचं काम करणाऱ्या या शिक्षण महर्षींनी आपल्याला शिक्षक बनवलं. जी सावित्रीबाई पहिल्यांदा शिक्षिका झाली होती तिचे वंशज म्हणून आपण सगळ्या जणी इथं बसलेल्या आहेत.
पण मला आश्चर्य वाटते की तुम्ही पोथी पुराण्यांमध्ये बसता आणि इकडेही बसता, असं दोन ठिकाणी करू नका. मला असं वाटतं की या संबंध गोष्टींमध्ये आपण विचार करत असताना आपल्याला खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठ शिक्षण जे आहे त्याचा विचार करावा लागणार. आपण विज्ञाननिष्ठा सोडून जे शिक्षण मिळवतोय आपण, ते सध्याचं शिक्षण अतिशय दुरापास्त आणि दुःखदायी आहे. यानंतर ते शिक्षकांचं साहित्य संमेलन आहे, गुरुजींचं साहित्य संमेलन आहे, मास्तरचं साहित्य संमेलन आहे. नंतर सर यांचं साहित्य आहे. मास्तर म्हणजे काय? माँ के स्तर पे जाके काम करने वाला है, उसका नाम मास्तर होता है. उजवणूक करण्यामध्ये जिद्द बाळगणारा त्याचं नाव गुरुजी असतं. शिक्षक म्हणजे काय? शिस्तप्रियता आणि क्षमाशीलता, त्याचं नाव शिक्षक आहे. तर या शिक्षकांच्या साहित्याने केवळ रंजनवादामध्ये गुरफटून पडू नये. सौंदर्य साहित्य तुम्ही अभ्यासाला माझी हरकत नाही, तर माझ्या गुरुजींना काय अपेक्षा आहे? कारण माझा हा गुरु जगातला नंबर 1, माझं आईच्या नंतर माझं दुसरं मातृस्थान कोणतं असेल ना, तर ते माझे गुरुजी आहे. की अशी एक मांडी आहे की एक लहानसं मूल 1 महिन्याचं, 1.25 महिन्याचं, 1.5 महिन्याचं मूल जे आहे ना, ते आईच्या मांडीवर बिनधास्त आणि निर्धास्तपणे निर्भयपणे झोपते. त्याचं कारण तिथे फितुरी होत नाही, कारण तिथे बेईमानी होत नाही. हे असं माझं पहिलं मातृसंस्था आहे. आणि त्याच्यानंतर माझी दुसरी मातृसंस्था ती आहे माझी गुरु आहे. आणि मी म्हणत नाही गुरुला ब्रह्मा, गुरुला विष्णू, गुरुला देव महेश्वर, हे असंच नाही आहे. माझे संत ज्ञानेश्वर देखील म्हणाले की गुरुतेत ज्ञान, गुरुतेत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. किंवा म्हणजे एकनाथांचा बघा की ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या माथा तुझं. कारण गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, त्या पुढे उदास चंद्ररवी. हे गुरुजनांचं स्थान ही इतकं प्रिय आहे, इतकं वंदनीय आहे, इतकं प्रेस्टिजियस आहे की ते तुम्हाला नाकारता येत नाही. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत स्वतःचा, राष्ट्रसंतांचा अभंग संपला की काय म्हणायचे? जय गुरु म्हणून ती त्या कार्यक्रमाची सांगता होत असते. अशा स्थितीमध्ये माझी विनंती आपल्याला ही आहे सगळ्या गुरुजनांना की मी तुमच्यासोबत असताना माझी विनंती होती की माझ्या सगळ्या गुरुजनांनी खूप सुंदर काम करावं, खूप सुंदर टीचिंग करावं, तन्मय होऊन, तद्रूप होऊन नव्हे. whenever they are teaching the students, they should be given an intoxicating experience. पोरग वर्गात बसत नाही, त्याचा भाग वर्गात बसेल की नाही? तुमचं सुंदर अध्यापन जर असेल ना, अध्ययन आणि अध्यापनातला सुंदर सुसंवाद जर तुम्हाला साधता आला, तर माझी खात्री आणि दावा आहे एकही विद्यार्थी इथे बसून असला तरी खेड्याकडे घराकडे तो पाहणार नाही. इतकी तल्लीनता तुमच्यात निर्माण करावं. पण झालं काय तिथे सर, आजच्या वेळेला महात्मा फुल्यांनी, जयदीप सर, महात्मा फुल्यांनी शिक्षणाचं सार्वत्रिकरण करताना हेतू हा होता की फक्त बांधण्याच्या लोकांना आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा, ते आम्हाला शिकवणार नाही वगैरे म्हणण्यापेक्षा, मग याच्यामध्ये तेली, माळी, कुणबी, कोठी, गोवन, पर्दा, पारधी, वारली हे सगळ्या प्रकारचे बहुजनांचे पोरं शिकले पाहिजे. आणि मग बंधुभावाच्या भूमिकेतून त्यांनी कोणाला शिकवलं पाहिजे? आपल्या बंधुभावांना शिकवलं पाहिजे. पण झालं काय की आपल्याही बहुजनवर्गीय शिक्षकांच्या मनामध्ये पाहिजे असा बंधुभाव सुरुवातीसारखा राहिला नाही. कारण मी तुकारामाचा माणूस आहे, मला घाबरण्याचं कारण नाही. सत्य असत्याची बरोबर की नाही? मला 7 5 14 नाही म्हणता येणार. किती म्हणावं लागेल? मला 12 म्हणावं लागेल. सत्य असत्याची मन केले द्वारी, जुमानली नाही बहुमता. आणि म्हणून पेशंट वाचवायचा असेल तर तिळगुळ घ्या आणि गोल गोल गोळा करून चालणार नाही. आता सण येऊन राहिला की तुमचा 2-3 बोल 4-5 दिवसाचे काम केले, दिवसभर फिरत बसता. आणि नवरा किती बोगस असला तरी त्याला झोडझाड केलं तरी त्याचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. सर अक्षरशः झगडा झाला माझ्या घराच्या शेजारी. तर बायकोला नवऱ्यानं बदल मारलं. ती बायको घुसून बसली. झालं का की दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा सण आला, घरी बाया आल्या. आई तिची सासू समजून सांगते, सासरा समजून सांगते, मळ्या तिथे जाऊन बसते, पण काही ऐकच नाही. पण शेवटी तिची सासू म्हणे, अगं तुझ्या मैत्रिणी आली, ये म्हणे, बस म्हणे, मग पोरगच बोगस आहे. काळामध्ये माझी पत्नी जिल्हा परिषद शिक्षिका असताना वाचन लेखन प्रकल्प करून ती क्लासवर अधिकारी झालेली आहे. आणि तुम्ही तिच्या सत्काराला दर्यापूरला हजर होते, म्हणजे सार्वजनिक मंडळी वगैरे. तर गणपती उठाचा दिवस आणि त्या दिवशी 3000 विद्यार्थी माहेश्वरी भवनमध्ये होते आणि सर विधानसभेचे उपाध्यक्ष होते. लाल दिव्याची गाडी तिथं थांबली. 3000 पूर्व अंजनगाव दर्यापूर तालुक्यामध्ये
दारू पिऊन गणपतीत डान्स न करता त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन ऐकायला तुमचं खेडेकर साहेबांचं आणि आयोजकांचं ऐकायला आलं होतं. ही मोठी क्रांती आपल्या समोर झालेली आहे की हे सत्य आपल्याला जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. आता त्यानंतरचं घटक आहे विद्यार्थी. आता विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर विद्यार्थ्यांचा विचार करीत असताना जिज्ञासा, आवड आणि संशोधनाची वृत्ती मात्र समजा काय की विद्यार्थ्यांजवळ असायला पाहिजे. परंतु आजच्या विद्यार्थ्यांकडे जेव्हा आपण पाहतो, आजचा विद्यार्थी हा मात्र समजा काय की मोबाईलच्या मायाजाळामध्ये पूर्णपणे गुरफटून गेलेले आहे. आणि म्हणूनच समजा काय की या ठिकाणी म्हणजे या विद्यार्थ्यांचा जेव्हा आपण विचार करतो तर या विद्यार्थ्याची स्थिती मात्र समजा काय की अभिमन्यू सारखी झालेली आहे. आपण पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून विद्यार्थ्याला वारंवार सांगत असतो, परंतु तो विद्यार्थी मात्र समजा काय की त्या मोबाईलच्या मायाजाळातून बाहेर पडण्यासाठी अजिबात मात्र समजा काय की तयार नाही. आणि म्हणूनच समजा काय की अशा प्रकारचे जे काही विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्यांसाठी मात्र किंवा या विद्यार्थ्यांना आपल्याला कशा प्रकारे घडवता येईल याही गोष्टीचा मात्र समजा काय की विचार होणं गरजेचं आहे. आणि शेवटचा जो काही घटक आहे तो आहे अभ्यासक्रम. आता